आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र बघायला मिळतंय। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र सध्या बघायला मिळतंय। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र बघायला मिळते। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणाची उद्याची वेळ वाढवून देण्याची विनंती त्यात केलेली आहे। मनोज जरांगे यांना 29 तारखेला म्हणजेच आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये उपोषणाची परवानगी दिलेली होती। डीसीपी झोन 1 प्रवीण मुंडे यांना हे पत्र दिलेलं आहे। स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। स्नेहा, मराठा क्रांती मोर्चाचं आता पोलिसांना पत्र बघायला मिळत आहे। नक्कीच आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी जो मोर्चा करण्यात आलेला आहे त्या आंदोलनाची सुरुवात निश्चित करण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून या वेळेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु ती वेळ जी आहे ती वाढून द्यावी यासाठी आता मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे पोलिसांना पत्र देण्यात आलेलं आहे यामध्ये एक मधुकर प्रवीण मुंडे आहेत यांना पत्र देण्यात आलेलं आहे आणि यांना पत्र देऊन त्यामध्ये वेळ वाढवण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। अजून सुरू आहे बाबत तर आपण बघतोय मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र बघायला मिळते। त्याच्या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते, महत्त्वाची अपडेट समोर येते। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणासाठी उद्याची वेळ वाढवून देण्याची यामध्ये विनंती करण्यात आली आहे। तर मनोज जरांगे पाटील यांना खरं तर 29 तारखेला म्हणजेच आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये उपोषणाची परवानगी दिलेली होती। डीसीपी झोन 1 प्रवीण मुंडे यांना या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे। या आंदोलनाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी यात केलेली आहे। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना हे पत्र आज देण्यात आलेलं आहे। जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणासाठी उद्याची वेळ वाढवून देण्याची यात विनंती करण्यात आलेली आहे। आपण बघितलं होतं तर आमचे प्रतिनिधी गणेश सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडे जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी प्रचंड गर्दी खरं तर कार्यकर्त्यांची बघायला मिळते, मराठा आंदोलकांची बघायला मिळते। गणेश, काय आत्ताची सध्याची परिस्थिती आहे? सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आहोत। आपण पाहू शकतो की मराठा आंदोलक जे आहेत ते आता पूर्णपणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्लॅटफॉर्म नंबर 3, 4, 5, 6 याचा ताबा घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। अनेक जे आंदोलक आहेत अजून देखील येत आहेत आणि जे काही आंदोलक जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या घरी जाण्याच्या तयारीत आहेत। जे मुंबई उपनगरात राहतात ते आंदोलक आपण पाहू शकतो की लोकलमध्ये घुसलेले आहेत आणि काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात पुन्हा परतीच्या मार्गाला। मात्र महत्त्वाचं सांगायचं झालं तर काही वेळानं मुंबईचे ऑफिसेस सुटणार आहेत आम्ही आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे। कारण मराठा जे आंदोलक आहेत त्यांनी पूर्णपणे रेल्वे प्लॅटफॉर्मचा ताबा घेतलेला आहे आणि काही वेळातच मुंबईची ऑफिसेस सुटणार आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्याच्यामध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे। सध्या आपण हे आंदोलक बघतोय की सगळे आंदोलक आझाद मैदानावरून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॅटफॉर्मवर बसलेले आहेत सगळे आंदोलक। आपल्याला या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात घोषणा देताना देखील पाहायला मिळत आहेत। आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही। काही महिला आंदोलक आपल्यासोबत आहेत, पहिल्यांदा आपण महिला आंदोलकांशी बोलणार आहोत। ताई, मराठा आरक्षणासाठी आलात, आज पहिला दिवस आहे, किती दिवस थांबण्याचा विचार आहे? संपूर्ण प्लॅटफॉर्म तुम्ही ताब्यात घेतलाय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्र शंभोराजे आणि आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा साहेब, जोपर्यंत सरकार आम्हाला आमच्या हक्कांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही पत्र घेऊनच इथं आलेलो आहे। एक दिवसाचं आंदोलन होतं, मग कसं काय नियोजन केलं तुम्ही पुढचं? अगोदर तर सरकारने आझाद मैदान सुद्धा मराठ्यांना नाकारलं होतं, परंतु एक दिवसाचं सरकारने जरी परवानगी दिली असली तरी आमचं बेमुदत उपोषण मनोजदादाचं आहे आणि आम्ही मनोजदादांना सपोर्ट देण्यासाठी आलोय। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही। आम्हाला परवानगीची वेळ प्रसंगी आवश्यकता नाही। आमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी, आता ही पिढी आम्ही वाया जाऊ देणार नाही। बरं सगळं छत्रपती शिवाजी महाराज जे टर्मिनल्स आहेत त्या ठिकाणी आपली लोक येऊन थांबलेत, गर्दी अजून होण्याची शक्यता आहे मोठी? गर्दी तर होणारच, अजून तर लोक रस्त्यानंच आहेत आणि लोक इथून आरक्षण दिल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत। हा गरजवंताचा लढा आहे, लेकरं सगळे उघड्यावर पडलेले आहेत। तरी शासनाने हे जे पावसात भिजतात यांचा थोडा विचार करून, ज्यावेळेस फडणवीस सरकार विरोधी पक्ष नेते देवभाऊ होते त्यावेळेची आज सगळ्याकडे क्लिप आहे,
सगळ्याकडे क्लिप आहे. ते म्हणले होते तुम्ही कुठून आला? नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातून आलो. आमची गाडी आता 30 किलोमीटर मागे आहे. तिथून आम्ही आता लोकल डे इथं आलो, इथपर्यंत आलो. समजा आम्हाला एक इच्छा आहे की आरक्षण भेटलंच पाहिजे. आमचे लेकरं बाळ, आमच्या इथे भरपूर पाऊस झाला, पावसाने आमचे घरं वगैरे पडतायत, पण आम्ही इकडे आलो कशामुळे? आमच्या लेकरांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. बरं दादा, तू कुठून आलाय? कुठून आला तू? जालना बरं, मग किती दिवस राहणार आहे इकडे अजून? तो लोक आरक्षण मिळत नाही तोवर लोक तोपर्यंत राहणार. ही मराठा आंदोलकांची सगळ्यांची भूमिका आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत या ठिकाणावर आम्ही हलणार नाही. ही सगळी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते. हीच नाही तर प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 हे सगळे प्लॅटफॉर्म मराठा आंदोलकांनी जे आहेत ते आता ताब्यात घेतलेले आहेत. पीक आवर्स काही वेळा सुरू होईल, ऑफिसेस सुटतील आणि त्यामुळे गर्दीतून मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. अमित, निश्चित. आणि गणेश, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं की अतिशय शांततेमध्ये हे आंदोलन करायचंय, अजून काही आंदोलकांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ शकतो का? कारण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं अतिशय शांततेमध्ये आपल्याला हे आंदोलन पार पाडायचं आहे. बरं, मनोज जरांगे पाटील साहेब म्हणाले की शांततेत आंदोलन पार पाडायचंय, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी, उलटबाजी केली जाते असं दिसतंय. ऐका, उल्लडबाजी नाही, काही नाही. हे सत्य अहिंसा शांतीचं आंदोलन आहे. त्यांनी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत म्हणलं होतं की दगडफेक करणारे, गोंधळ घालणारे, जाळपोळ करणारे माझ्यासोबत येऊ नका. हे मनोजदादाचं आमच्या बोलणं. तर आम्ही मनोजदादांच्या आदेशाचं पालन करत आहोत आणि 100%. बरं, तुम्ही किती दिवस राहणार आहात तिकडे? सर, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्हाला तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. तुम्ही कुठून आला? आम्ही सांगली जिल्ह्यात जत तालुका शेगाव. काय पुढची भूमिका आहे? आमची ओबीसीतून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे. आज जर निर्णय झाला नाही, काही चर्चा झाली नाही, तर पुढची भूमिका काय असेल? मनोज जरांगे पाटील यांनी असं ठरवलेलं आहे की शेवटची आणि आरपारची लढाई आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही, उपोषण सोडणार नाही आणि कोणीही मराठा बांधवांनी जरांगे पाटलांचा आदेश येईपर्यंत कोणीही मुंबई सोडायची नाही. जरांगे पाटलांचा आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारची मुंबई सोडली जाणार नाही. मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसतील अशी त्यांची भूमिका आहे. अमित, इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो, ही काही पैदाच गोंधळ घालणारी यांना मराठी मोठे वाटत नाहीत. तुम्ही गोंधळ कधी घालाव? सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर. मी जाग्यावर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटोळं करायचंय, राजकारण्याचं ऐकून गु खाऊ नका. मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. ध्यानात ठेवा. तुमचं कोणीच ओळखीचं असलं त्याला म्हणा अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर. CST पशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळं आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथं यायचे. हे 2% सुद्धा लोक नाही तिथं. 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायचे. ह्या भंगार पोरामुळं कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलटं बोललं. याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातलं नाहीये. आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो.